पनवेल महापालिकेच्या निवडणूक जवळ येत असून प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. सत्ताधारी भाजपसारख्या बलाढ्य पक्षाशी दोन हात करताना सर्वच विरोधी पक्षांची दमछाक होत असून काही पक्षाकडे तर रिंगणात उतरवायला देखील उमेदवार नाहीत. आगामी पनवेल महापालिका निवडणुकीत कळंबोली प्रभाग क्रमांक 7 मधून धर्मवीर कामगार सेनेच्या अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला कामगार नेत्या शिवसेना शिंदे गटाच्या प्रियांकाताई गाडे या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे. प्रियांकाताई गाडे यांनी गेली अनेक वर्ष आपल्या संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले असून त्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या संपर्कात असल्यानं गोरगरिबांची कामं लवकरात लवकर करण्यास त्या प्राधान्य देतात. प्रियांका गाडे यांनी कळंबोली परिसरातील लहान व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाची वाचा फोडत घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवण्याकरिता धर्मवीर कामगार सेना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे पनवेल महापालिका आयुक्तांना धारेवर धरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळून त्या ठिकाणची हफ्ता वसुली बंद झाली. तसेच प्रियांकाताई गाडे यांनी रोडपाली येथील व्हाईट लोटस हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापन मंडळाकडून कर्मचाऱ्यांचा छळ होत असल्याच्या तक्रारीवरून व्यवस्थापनाशी भेट घेऊन संबंधित प्रश्न देखील मार्गी लावला व संबंधित महिलेला न्याय मिळवून दिला. तसेच शालेय विद्यार्थ्यांना राईट टू एज्युकेशन फॉर्म निघाले होते तेव्हा 100% वरून 60%ने शाळेत मुलांची संख्या पूर्ण आहे अशी शासनाला खोटी माहिती देऊन मुलांचे ॲडमिशन वेटिंगला ठेवलेले होते. त्याबाबत देखील आक्रमक भूमिका घेऊन प्रियांकाताई गाडे यांनी त्यावेळी विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली लावला होते. तसेच कळंबोली परिसरातील विविध प्रश्न मार्गी लावण्यात प्रियांकाताई गाडे या यशस्वी झालेल्या असून त्यांनी यावेळी प्रभाग क्रमांक 7 मधून पनवेल महापालिकेची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.